नमस्ते मित्रांनो, आज आपण एक रेस्क्यूसाठी कॉल आला होता आपल्याला. साप निघाला म्हणून तुम्ही बघू शकता. पायपाच्या बरोबर मध्यभागी भारतातला 2 नंबरचा विषारी जात म्हणजेच त्याला रसल स्वायपर घोणस म्हणून ओळखलं जातं. तो बसलाय. कशा पद्धतीने बसले तुम्ही बघितलंय. आता एक सांगतो ह्या सापाचं वैशिष्ट्य. हा साप डायरेक्ट पिलांना जन्म देतो आणि आपल्या शेती भागात कॉमनली भेटत जातो आणि आपल्या गावाकडल्या भाषेमध्ये ह्याला परड म्हणून म्हणलं जातं. हा साप पडलेला आहे साप आणि ह्या सापांमध्ये वेस्कोटॉक्झी म्हणजे हे मुटॉक्झी नावाचं विष ह्याच्या दातामध्ये असतं. त्याच्या दाताची रचना सगळ्या सापांमध्ये सगळ्यात मोठी असते. मित्रांनो आपण आधी काढूया. त्याला घ्या लांब बरं, कुत्र्याला लांब घ्या. हा त्याला साप चावल त्याला. वरती पावर लावल्या बघा. ग्रीप न पूर्ण जमिनीला टेकला पण नाही आणि वरती पण नाही. तरी कधी कशा पद्धतीने बसलेला बघा. बघा जसं शिफ्ट केलं मी हात मारतो ना तर वर जायचा प्रयत्न करतोय. कसं जीप काढायचा प्रयत्न. असं खालून ह्याला काढलं पण धोका नाही करताना, कारण की ह्याला वरून पण आपल्यावर अटॅक करू शकतो. वन एक्सरच घ्यायला का तू करू? ओके. हा साप जो आहे मित्रांनो 3 फूट आपण आपल्याला उडी मारून जाऊ शकतो, म्हणून आपल्या बॉडीपासून दूरच ठेवतोय याला. कारण की ह्या सापाला दुसरं नावच दिलेलं आहे. सर्व मित्रांनीच नाही सर्वांनीच दिलेला आहे. यमराज म्हणतात त्याला. यमराज एक प्रकारे. हात चावला म्हणजे डायरेक्ट यमराजची भेट होणे. कुठेही साप निघाली, असे जीव तर निघाली तर त्यांना तुम्ही पकडायला जाऊ नका. कारण की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ह्या सापाला अजगर समजून पकडायला जातात आणि सर्वात जास्त बाईट त्याचप्रमाणे होते. जेवढं फक्त तुम्ही त्या सापाची माहिती घ्या, कारण की ते सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. कारण की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये ही जात व्यक्ती जाते. आत्ता उन्हाळ्याच्या सुरुवातीला कुठेही साप निघाला तर जवळच्या सर्व मित्राला बोलवा. थँक्यू. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.